हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत 7वं प्रॅक्टिकल मॅथ सब्जेक्टचं, जे की आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू क्रिएट लॉग इन फॉर्म युझिंग द अबाव यू आय कंट्रोल. अबाव यू आय कंट्रोल म्हणजे जेवढं पण आतापर्यंत शिकलेलं आहे आपण, टेक्स्ट व्ह्यू, एडिट टेक्स्ट, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला एक लॉग इन फॉर्म बनवायचा. तर चला बघूयात. तर हा एक मी प्रोजेक्ट घेतला. ह्यात मी एक XML ची फाईल ओपन केल्या. आता आपण ह्यात डिझाईन करूया आपलं लॉग इन फॉर्म. तर त्यासाठी लॉग इन फॉर्म फर्स्ट ऑफ ऑल काय करूया, आपण एक लॉग इन फॉर्मसाठी एक इमेज घेऊया, जसं की प्रोफाईल लोगो असतो तसा. मग इमेज व्ह्यू आपण घेऊयात, ॲड करू. इमेज व्ह्यू आहे, हा ड्रॅग अँड ड्रॉप करतो मी इथं. ओके. आता मला एक इमेज, तुम्हाला जर इमेज ॲड करायची असेल, तुमचं एक्सटर्नल कुठली तरी इमेज असेल, तर इथं प्लसमध्ये जाऊन तुम्ही ॲड ड्रॉएबल, इम्पोर्ट ड्रॉएबल केला तर तुम्ही इमेज स्वतःची ॲड करू शकता. तर मी तर पहिल्यापासूनच माझी एक इमेज ॲड केली आहे, ती इमेज मी इथं इम्पोर्ट करून घेतो. ओके, इथं इमेज आलेली आहे. आता ही इमेजची साईज ही जास्त आहे, आपल्याला काय करायचं आहे, त्याची इमेजची साईज कमी करायची आहे. तर इथं व्रॅप कंटेंटच्या जागी विड्थ मी कमी करतो, विड्थ 150 DP करून टाकतो. आणि तसंच हाईट पण त्याची 150 DP करून टाकतो. ओके. आता ही इमेज मिळाली आपल्याला लॉग इन फॉर्मसाठी, टॉपला दाखवायचे प्रोफाईलसाठी. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, एक टेक्स्ट व्ह्यू, ज्यात आपल्याला लिहिलेलं असणार आहे लॉग इन फॉर्म. मग टेक्स्ट व्ह्यू मी इथून ड्रॅग ड्रॉप करतो. टेक्स्ट व्ह्यू घेतला. टेक्स्ट व्ह्यूमध्ये नाव चेंज करून काय करतो, इथं लॉग इन फॉर्म केलं. तर लॉग इन फॉर्म झालं. आपल्याला काय करायचं, ह्याची साईज वाढवायची, टेक्स्टची साईज वाढवायची. तर मी साईज वाढवून घेतो. इथं टेक्स्ट साईज 300 SP करू, 30 SP करू, SP. ओके, साईज वाढवली. त्यानंतर बोल्ड करायचं आहे मला, त्याची स्टाईल चेंज करायची आहे. मग स्टाईल, टेक्स्ट स्टाईल, टेक्स्ट स्टाईल बोल्ड करतो, म्हणजे आता दिसायला प्रॉपर दिसतं. ठीक आहे. टेक्स्ट व्ह्यू झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, इनपुट ॲड करायचे आहेत. 2 इनपुटची गरज आहे आपल्याला. एक ईमेल ID घ्यायचा आहे आणि एक पासवर्ड घ्यायचा आहे. ईमेल आयडीसाठी ईमेल इनपुट घेऊ शकतो आपण, इथं ड्रॅग ड्रॉप करू शकतो. ओके, मी इथं ईमेल ड्रॅग ड्रॉप करतो. तसंच आपल्याला अजून एक लागणार आहे, जे की आहे पासवर्ड. पासवर्ड टेक्स्टवाला लागणार आहे, न्यूमरिकवाला आहे. मला टेक्स्टवाला पासवर्ड इथं घ्यायचा आहे. ठीक आहे, हे दोन्ही घेतलं. आता प्रॉब्लेम असा आहे की हा कुठला इनपुट आहे, हा कुठला इनपुट आहे, हे युजरला कन्फ्युजन होणार आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूया, ह्याला हिंट्स ॲड करूया. ओके, ईमेल. तर मग आता काय कळलं, आता इथं दिसतंय एंटर ईमेल, म्हणजे युजरला कळतं की तिथं काय एंटर करायचं आहे. तसंच पासवर्डला पण ॲड करून घेतो हिंट. एंटर पासवर्ड. ओके, ठीक आहे. ईमेल ID झालं, पासवर्ड झालं. आता आपल्याला काय पाहिजे, एक बटन पाहिजे. मग बटन पण ॲड करून घेऊया इथं ह्याच्याच खाली. बटन ड्रॅग ड्रॉप. हे बटनचं नाव सबमिट ठेवूया, किंवा मग बटनच ठेवूया, लॉग इन ठेवूया, लॉग इन. ठीक आहे, लॉग इन बटन क्रिएट केलं. आता ह्यांना जर असं प्रॉपर व्ह्यूमध्ये ठेवूया आणि प्रॉपर अलाइन करूया ह्याला. तर मला बटन हे फुल विड्थचं पाहिजे आहे. तर मी ह्याला काय करतो, मॅच पॅरेंट करतो, म्हणजे फुल विड्थ घेते. पण हे काय व्हायला आहे, पूर्ण कट टू कट स्क्रीनला टच व्हायला आहे साईडला. ओके, मग ह्याला सगळ्यांना साईडला एक पॅडिंग देऊया, पूर्ण लेआउटला पॅडिंग द्यायचं आहे मला. सगळ्या इथनं वरून पॅडिंग, साईडून पॅडिंग, म्हणजे चारी साईडनं पॅडिंग द्यायचं आहे. तर मी इथं पॅडिंग देतो एक 20 DP. ठीक आहे. बघा आता हे पूर्ण टच होत नाही आहे पूर्ण स्क्रीनच्या एंडला, तर थोडंसं गॅप दिलं आहे. ओके, तसंच आपण काय करू, ह्याला पण मॅच पॅरेंट करू. इनपुट्सला आपले विड्थला मॅच पॅरेंट, ह्याची पण मॅच पॅरेंट करतो, हे पण मॅच पॅरेंट करतो. किंवा मॅच पॅरेंट जास्तच ऑड दिसते, मग काय करू, आपण ह्याला साईज देऊ स्पेसिफिक
300 DP देऊन बघूया कसं असते. ठीक आहे, 300 DP ठीक आहे. 300 DP ठेवू. दोन्हीला पण 300 DP ठेवू. ईमेलला पण 300 DP. ईमेल मिळाला, आता लॉग इन फॉर्म मिळाला. आता याला प्रॉपर अलाइन करून घेऊया. आता हे कसं, आता जर मी हे रन केलं ॲप्लिकेशन तर फॉर्मॅट हलतो पूर्ण. मग त्यासाठी काय करायचं आहे, कधी पण साईडनं स्प्रिंग लावायचं आहे. जर तुम्हाला सेंटरला ठेवायचं असेल तर साईडनं स्प्रिंग लावायचं याला, आणि वरून पण स्प्रिंग लावायचं आहे. पण स्प्रिंग लावून झाल्यानंतर ह्याला खाली ड्रॅग केला ना तर ह्याची स्प्रिंग जाते आणि ह्याला एक मेजरमेंटमध्ये पॅडिंग म्हणजे वरून मार्जिन देतं. जसं की आता इथं बघा, आता ही इमेज आहे. इमेजमध्ये इथं मार्जिन टॉप दिसते का 80 DP. इथं पण तुम्हाला इथं 80 दिसत असेल बघा, 80. हे वरून काय येतं, इथं वरून स्प्रिंग नाही लागलेलं आहे, वरून एक मार्जिन दिलेलं आहे. म्हणजे हे इथं फिक्स राहणार, इथून कुठं हलणार नाही आता ही इमेज. तसं आता मी इथं लॉग इन फॉर्म दिलं. लॉग इन फॉर्मला सेंटरला ठेवायचं, त्यासाठी मी इथं ह्या साईडून पण आणि ह्या साईडून पण स्प्रिंग लावतो, म्हणजे हे सेंटरलाच राहणार फिक्स. पण हे आता हे वर जाणार, कारण की इथं वर काही नाही दिलं त्याला स्प्रिंग. त्यामुळे आपण काय करायचं, वर मला ह्या इमेजच्या खाली जरासं मला साईज पाहिजे त्याची, म्हणजे वरून जरा मार्जिन पाहिजे मला. किती मार्जिन दिलं मी याला, आता याला दिलं टेक्स्टला मार्जिन, टॉप मार्जिन 36 DP. ओके, म्हणजे इमेज नंतर खालीच 36 DPच्या बरोबर साईजनं खाली दिसणार, म्हणजे इमेजच्या बरोबर खाली दिसणार. आता इमेजच्या, आता टेक्स्टच्या खाली मला हे इनपुट दाखवायचे, तर हे इनपुट पहिला सेंटर करून घेऊया. परत त्याला लॉग इन जे फॉर्म, जे वरचं जो एलिमेंट आहे त्याला मी ह्याला कनेक्ट करून घेतो आणि परत हळूच खाली घेतो, म्हणजे जेवढं मला पाहिजे तेवढं. 44 जास्त होत आहे, मी काय करतो याला 24 ठेवतो. ह्याला 24 ठेवलं. सेम तसंच ह्याला करून घेतो. ह्याला 30, ठीक आहे, ह्याला पण जरा कमीच करतो, याला 20 ठीक आहे. त्यानंतर हे जे लॉग इनचं बटन आहे हे पण मी जरा काय करतो, अलाइन करून घेतो. ठीक आहे, तर आपलं ॲप्लिकेशन तयार आहे. पण जर हे बटन जरा मला ऑड दिसतं, मग काय करू, याला व्रॅप कंटेनर्स, ठीक आहे, व्रॅप कंटेंट आता बरोबर दिसते. ठीक आहे, आता ह्या ॲप्लिकेशनला रन करून बघूया. आता हे प्रॉपर फॉर्मॅटमध्येच येणार, कारण की आपण ह्याला सेंटरला तर ठेवलेच, तर वरून मेजरमेंट्स पण आहेत सगळ्यांना. ह्याला किती, हे 88 DP वरून ह्याला मार्जिन आहे, टॉप मार्जिन. ह्याला 34 किती, आपलं 36 DP ह्याला मार्जिन आहे इमेजच्या खाली. इथं अटॅच केलं असेल बघा, तर लॉग इन व्ह्यू, टेक्स्ट व्ह्यू आहे ना, टेक्स्ट व्ह्यूमध्ये बघा, तुम्हाला मी म्हटलं होतं मध्ये आय डीचा कुठे यूज करतात. आता बघा इथं आय डीचा यूज केला आहे. दिलेले कन्स्ट्रेंट टॉप, म्हणजे ह्याचा टॉप टू बॉटम ऑफ, कुणाच्या बॉटमला, ह्याच्या. आता ह्याला कसं मेन्शन करणार की ह्याच्याच बॉटमला, तर ह्याची आय डी असते. आता इथं मी आय डी मेन्शन केलं की ह्याच्या बॉटमला आणि ह्याच्या टॉपला. ओके, ह्यांचं कनेक्ट केलं आपण ह्या दोघांना. किती टॉप मार्जिन दिले लॉग इन फॉर्मला, तर टॉप मार्जिन दिले आपण, हे कुठं असेल तर इथे मार्जिन टॉप 36 DP. हे आपण डिफाईन केले, त्यामुळं आपले जे फॉर्मॅट्स आहेत, जे 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 जिथं जिथं मी हे ॲड केले बटन इनपुट्स, हे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणार आहे. रन करून एकदा बघूया.
तुम्ही बघू शकता आता हे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आले. इमेजच्या वर कुठं ओव्हरलॅपिंग दिसणार नाही तुम्हाला. इनपुट त्या इमेजच्या वर गेले किंवा ह्या लॉग इन फॉर्मच्या वर गेले. हे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये येण्याचं कारण असं आहे की प्रॉपर स्प्रिंग्स आणि प्रॉपर मेजरमेंटनं टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन कुठले पण मार्जिन असेल ते दिलं ना प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसणार तुम्हाला. तर आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.